महादेव भीमाशंकर या परिसरात शासकीय पूजा पार पडलेली आहे आणि ईश्वराकडून आम्ही हाच मागणी आज या ठिकाणी केलेली आहे. तसं सांगितलं नाही पाहिजे काय मागणी केलेली आहे, पण इथे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण मंदिराला भव्य स्वरूप देण्याकरिता काम चालू केला होता. 12 महाशिवलिंगपैकी एक हा मंदिर आहे आणि हे होत असताना खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. मागच्या वर्षी ठरवला होता मी की मंदिराला एक भव्य स्वरूप देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना एकच वेळी या ठिकाणी दर्शनाचे लाभ घेता येणार आणि त्याचं काम मागचे काही दिवसामध्ये चालू झाला होता. त्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून आपण मंदिर बंद ठेवला होता आणि 9 एप्रिलपर्यंत हा मंदिर बंद असणार आहे. आणि जरी मंदिर बंद असेल जनतेसाठी, तरीही या ठिकाणी प्रत्येक दिवशी जे पूजा असतात, जे धार्मिक पूजा आवश्यक आहे प्रत्येक दिवशी, ते या ठिकाणचे पुजारी करतात. आज मी या ठिकाणी कामाची पाहणी पण केलेली आहे आणि कामाची जे स्पीड बघता मला असं वाटतं की 9 एप्रिलपर्यंत जे मुख्य मंदिर आहे त्याचं काम संपून जातील आणि त्याच्यानंतर आम जनतेसाठी हा मंदिर परत ओपन असणार आहेत. याच्याशिवाय आम्ही हाही सांगू इच्छितो या ठिकाणीपासून की आपण मात्र मंदिरचाही विकास करत नाही आहे, याच्याशिवाय या ठिकाणी येणारे जे रस्ते आहे त्याची सुधारणा करतो आणि त्याचंही आपण टार्गेट ठेवलेलं आहे की येणारे एप्रिल 27पर्यंत किमान 4 रस्ते या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले पाहिजे. आज आपल्याकडे एकच चांगला पर्याय मार्ग उपलब्ध आहे, ते आहे मंचरद्वारे. म्हणजे मुंबई ते पुणे यायचे, पुणे ते मंचर आणि मंचर ते घोडेगाव आणि नंतर तलेगाव निगडाले हा एक रस्ता आहे आपल्याकडे, पण हा लांब पडतो. याच्याशिवाय आपण आणखीन आता 3 रस्ते तयार करतो. एक तलेगाव टोल नाकापासून डायरेक्टली एक रस्ता येणार आहे, जेणेकरून मुंबईवरून जे येणारे लोक आहेत त्यांना एक चांगलं समाधान मिळून जातील. याच्याशिवाय राजगुरूनगरचा एक चांगला मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्या रस्त्याची व्यवस्था चांगली नाही आहे. त्याच्या लँड ॲक्विजिशनच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे, त्याच्या टेंडरसुद्धा टेक्निकल बिडिंग फायनल झाली आहे, फायनान्शियल ओपन होणार आहे. त्याचंही काम येणारे 1-2 महिन्यामध्ये चालू होतील, तर तोही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन जातील. याच्याशिवाय केंद्र सरकारकडून एक चांगला उपक्रम, एक चांगला प्रोजेक्ट मंजूर होता आहे. तो आहे की जे आपला रायगडचं जे घाट आहे तिथून आपण एक केबल कारसुद्धा चालू करतो आहे, जेणेकरून जे भाविक नवी मुंबई किंवा मुंबईकडून येतील ते डायरेक्टली केबल कारद्वारे या ठिकाणी पोहोचू शकतो. आपला शेवटचा उद्देश हा आहे की हा मंदिर जे आहे ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आहे आणि या ठिकाणी पोहोचायला लोकांना जास्त वेळ लागत होता आणि मंदिर ठिकाणी पोहोचल्यानंतरसुद्धा या ठिकाणी एकच वेळी जेवढे लोक जमा होऊ शकतात त्याची व्यवस्थामध्ये थोडी कमतरता होती. तर आता 2026मध्ये नाशिकचा महाकुंभ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण हा अंदाज घेतला आहे की किमान 2 ते 3 लाख भाविक प्रत्येक दिवशी 2 महिन्यासाठी येऊ शकतात. तर त्या पद्धतीने तयारी आपल्याला आताच कंप्लीट केली पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की यावर्षी. आणि सर्व काम बघत असताना पोलीसचा आम्ही फीडबॅक घेतला, ट्रस्टचाही फीडबॅक घेतला होता, डिझास्टर मॅनेजमेंट सेल जे आहे त्याचाही फीडबॅक घेतला आणि सर्वांना हे सांगितलं की यावर्षी आपण मात्र शासकीय पूजा करू, जेणेकरून काम वेळेवर संपूर्ण होतील आणि जेव्हा सरावून येतील तेव्हा सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी, म्हणजे तेव्हाही काम चालू राहणार आहे, पण ते काम चालू होत असताना सुद्धा लोकांचे जे दर्शन आहे त्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही.